Good afternoon, all of you. Today we start the next point in the interference and diffraction or in optics. That's the name of the point is a relation between phase difference and path difference. But in the last period, we can completed the bandwidth. What is formula for bandwidth? W is equal to x d divided by W is equal to येतं असं घेऊया आपण इथे घेतो इथे घेऊया आपण W is equal to लॅम्बडा d divided by स्मॉल d. त्यालाच काही जुन्या किंवा नवीन पुस्तकात असं दिलेलं आहे x बरोबर लॅम्बडा d divided by स्मॉल d. हा फॉर्म्युला आपण घेतला होता. एक्सप्रेशन फॉर बँडविड्थ और एक्सप्रेशन फॉर फ्रिंज विड्थ, त्याला दोन्ही शब्द चालत आहे. बँडविड्थ म्हणा किंवा फ्रिंज विड्थ म्हणा. फ्रिंज विड्थ म्हणला तर डब्ल्यू म्हणा, बँडविड्थ म्हणला तर एक्स म्हणा. द सक्सेसिव्ह डिस्टन्स बिटवीन द टू ब्राईट बँड और टू डार्क बँड that can be taken as, and that is equal to lambda d divided by small d. Lambda is the wavelength of light, capital D is the distance between the source and screen, and small d is the distance between the two sources. आणि एक लास्ट एक सेंटेन्स सांगितलं, द डिस्टन्स बिटवीन टू ब्राईट बँड इज एक्झॅक्टली इक्वल टू डिस्टन्स बिटवीन द टू डार्क बँड. हे वाक्य लागणार बरं का पुढे आपला. द डिस्टन्स बिटवीन टू ब्राईट बँड इज एक्झॅक्टली इक्वल टू डिस्टन्स बिटवीन द टू डार्क बँड. हे सांगितलं म्हणजे जेवढं दोन ब्राईट बँडमध्ये अंतर असतं तेवढंच काय असतं सांगा, दोन डार्क बँडमध्ये अंतर असतं. हे सगळं आपण झालं होतं. आणि एक ह्यातला एक नवीन एक पॉईंट मला सांगायचा की जुना म्हणजे त्यात विशेष नाही लक्ष राहा, बट इन दॅट आय कॅन टेक इट. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन फेज डिफरन्स अँड पाथ डिफरन्स. पाथ डिफरन्स आणि फेज डिफरन्समध्ये काय रिलेशन आहे तर तुम्ही इथे एक छोटी डायग्राम बघा. इथं इथं सर्वांना दिसते बघा. इथं झिरो असतो, झिरो. इथं काय सांगा बघू, पाय असणार. इथं काय असणार सांगा बघू, 2 पाय. इथं काय असणार सांगा, परत झिरो. हे झालं फेज डिफरन्समध्ये. 0 पाय 2 पाय फेज डिफरन्समध्ये. आणि पाथ डिफरन्समध्ये 0 लॅम्बडा बाय 2 लॅम्बडा. म्हणजे लक्षात आलं का बघा, जिथं 2 पाय येते तिथं लॅम्बडा येते. जिथं 2 पाय येते तर काय सांगा, लॅम्बडा येते. म्हणजे असं लोक येतं हो का, 2 पाय इज करस्पॉन्डिंग टू लॅम्बडा. 2 पाय इज करस्पॉन्डिंग टू लॅम्बडा. 2 पाय जेवढा असतो तेवढाच कोण सांगा लॅम्बडा असतो. हे फक्त लक्षात ठेवा. आणि इथं या आता काय घेतलं आपण आठवतं का, पाथ डिफरन्स बरोबर एक्स डी डिवाइड बाय डी. एक्स डी डिवाइड बाय डी हा आपलं आलं होतं बरोबर का. परंतु नवीन पुस्तकामध्ये त्याने वाय शब्द वापरला बरं का, भ्यायचं नाही. तुम्ही वर्ड बदलला की तुम्हाला सर सरांनी कुठे घेतले वाय, तर इथंच आहे हो का, हे एक्स काय होऊ शकतं, वाय होणार. एवढाच फरक पडणार आहे न्यू पुस्तकामध्ये. पण मी तुम्हाला कुठलाही घ्या, एक्स घ्या वाय घ्या चालतंय. मी एक्स प्रमाणे शिकवलंय म्हणून तुम्हाला मी एक्स घेतो इथं. आणि म्हणून काय घेतलं आपण सांगा, एक्स डी डिवाइड बाय काय घेतलं, डी घेतला. हा कोणाला पाथ डिफरन्स आला. आणि मग पाथ डिफरन्स बरोबर एक्स डी डिवाइड बाय डी. बट आय कॅन टेक केअर. आता कसं घ्यायचं, आणि इकडे बघा, फेज डिफरन्स बरोबर पाथ डिफरन्स ठेवायचा. जेवढा फेज डिफरन्स असतो तेवढाच काय सांगा पाथ डिफरन्स असतो. जेवढा फेज डिफरन्स असतो तेवढाच पाथ डिफरन्स असतो. The distance of phase difference is exactly distance of path difference. So I can take it बघा, phase difference is can describe by delta phi. Delta phi बरोबर इकडे बघा, इकडे पाथ डिफरन्स ठेवला हो का. इकडे काय ठेवलं सांगा, फेज डिफरन्स. आणि इकडे काय ठेवलं सांगा, पाथ डिफरन्स. बरोबर. मध्ये काय आलं, 2 पाय अपॉन लॅम्बडा. ह्याला काय अर्थ आहे का, ह्याचं काय अर्थच नाही. कारण 2 पाय इज करस्पॉन्डिंग टू लॅम्बडा. इथे बघा 2 पाय इज करस्पॉन्डिंग टू लॅम्बडा. हे एकमेकाला कॅन्सल झालं, हे एकमेकाला कॅन्सल झालं तर काय येणार, डेल्टा फाय बरोबर काय येणार, पाथ डिफरन्स येणार. But for the CET JEE NEET examination, this important formula delta phi is equal to 2 pi upon lambda आहे तसेच ठेवा. पण what is formula for path difference, x d divided by d. x d divided by d हा फॉर्म्युला वापरा. So we can calculate phase difference is equal to 2 pi upon lambda multiplied by x d divided by d. लक्षात ठेवायचा. हा फॉर्म्युला आपला माहित आहे. आणि यालाच काय म्हणतात का, रिलेशन बिटवीन फेज डिफरन्स अँड पाथ डिफरन्स फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स अँड डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स अँड डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स फॉर्म्युला काय आला, डेल्टा फाय इज इक्वल टू 2 पाय अपॉन लॅम्बडा. हे एकच आहे बरं का, एकच आहे. 2 पाय अपॉन लॅम्बडा मल्टिप्लाय बाय एक्स डी डिवाइड बाय डी
हाच फॉर्म्युला डेल्टा फाय इज इक्वल टू 2π अपॉन डेल्टा एल. नवीन पुस्तकात शब्द वापरला आहे. ह्याची व्हॅल्यू काय सांगितलं बघा, डेल्टा एल घेतल्या. डेल्टा एल म्हणजे कोण सांगा, पाथ डिफरन्स. डेल्टा एल म्हणजे कोण सांगा, पाथ डिफरन्स. दोन वेव्ह मधला फरक, दोन वेव्हच्या लांबीमधला फरक. आता ए क्यू मायनस बी क्यू होतं घेतलं काय, इथे घेतलं आपण बी क्यू मायनस ए क्यू म्हणजेच कोण घ्यायचं सांगा बघू, डेल्टा एल. म्हणजेच कोण घ्यायचं सांगा, डेल्टा एल घ्यायचा. आणि हा डेल्टा एल किती असा इथं बघा, एक्स डी डिवाइड बाय डी घ्या. सो डेल्टा फाय इज इक्वल टू 2π अपॉन लॅम्बडा मल्टिप्लाइड बाय डेल्टा एल. हे लक्षात ठेवाय सर्वांनी. एनी डाऊट, शंका कोणाच्या मनामध्ये? हा, एवढंच लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला आपल्यासाठी महत्वाचा आहे. जे जेई नीट करणार त्यांनी लक्षात ठेवायचा. त्यानंतर आपण थोडं पुढे जाऊया. वेन वेव्हज आर ट्रॅव्हलिंग इन द वेव्ह इन द स्पेस ऑर मीडियम, ज्यावेळी वेव्ह ज्या स्पेसमध्ये जातात किंवा मीडियममध्ये जातात त्यावेळी एकाच, आपण काय सांगतो थोडक्यात, आपण हे आता वरचं पुसून टाकूया. इकडे बघा, मिक्सिंग ऑफ लाईट वेव्हज म्हणतो आपण. काय, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ इंटरफरन्स? हो का, काय म्हणतो, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ इंटरफरन्स? मिक्सिंग ऑफ लाईट वेव्हज म्हणजे हो का, ह्या लाईट वेव्हज इकडे बघा, ह्या लाईट वेव्हज एकमेकात मिक्स हो का. ही अशी एक वेव्ह गेल्या, ही दुसरी वेव्ह गेल्या, ही तिसरी वेव्ह गेल्या. देर आर मिक्सिंग ऑफ लाईट वेव्हज. मग ह्यामध्ये जाताना शिव काय, इथं काय, इथं आहे एवढा आहे हा ॲम्प्लिट्यूड, ही ॲम्प्लिट्यूड कमी आहे, जास्त आहे, परत जास्त आहे. फेज डिफरन्स सुद्धा बदलतो. फेज डिफरन्स म्हणजे काय सांगा बघू, डिफरन्स बिटवीन द टू वेव्हज और डिफरन्स बिटवीन द टू अँगल्स, अँगलचा डिफरन्स बदलतो. आणि मग त्याची जर इंटेन्सिटी काढायची असेल तर तुम्हाला माहिती आहे गेल्या वेळेस झालंय, व्हॉट इज द वन इक्वेशन फॉर सिंपल हार्मोनिक मोशन? सिंपल हार्मोनिक मोशन एक इक्वेशन घेतलं होतं आपण. काय घेतो सांगा, हो का, वाय बरोबर ए साइन ओमेगा टी. हे सिंपल हार्मोनिक इक्वेशन आहे. वाय बरोबर ए साइन ओमेगा टी. एखादी साधी वेव्ह जर ट्रॅव्हल होत असेल तर वाय बरोबर काय घ्यायचं सांगा, ए साइन ओमेगा टी घ्यायचं. मान्य बानो. मग आता या वाय बरोबर ए साइन म्हणजे ए मग कोण आहे सांगा, ॲम्प्लिट्यूड. आणि साइन ओमेगा टी कोण असं सांगा, अँगल. साइन ओमेगा टी काय सांगा, अँगल. आलं लक्षात. मग समजा प्रत्येक वेव्हचा अँगल बदलतो हो का, इथला अँगल कमी आहे, इथला अँगल जास्त आहे, परत इथला अँगल जास्त आहे. प्रत्येकाचा अँगल काय सांगा बदलतो. मग असं करूया आपण, दोनच वेव्ह घेऊया. त्या बघा दोन वेव्ह घेतो, कुठल्याही दोन वेव्ह घ्या. वी हॅव टू कन्सिडर फर्स्ट हो का, दिस इज द फर्स्ट वेव्ह, ही पहिली वेव्ह आहे. व्हॉट इज द इक्वेशन? हे काय जाणार, E1 बरोबर E0 साइन ओमेगा टी. पहिला आलं E1 काय सांगा, E0 साइन ओमेगा टी आलं. बरं आहे पहिले वेळेचं. आता दुसरी वेव्ह का अशी काढतो, हो काय, दुसरी वेव्ह अशी काढतो. ह्याचा फेज डिफरन्स बदलला का बदलला. मग ह्याचं इक्वेशन काय ना सांगा, इथं लिहूया आपण. E2 बरोबर E0, E2 इज इक्वल टू E0 साइन ओमेगा, हे बघा ओमेगा टी प्लस फायनल. प्लस और मायनस काय ना सांगा, फायनल. हो का, ओमेगा टी प्लस और मायनस काय ना सांगा, फायनल. E2 बरोबर E0 साइन ओमेगा टी प्लस और मायनस फायनल. आलं लक्षात. आणि मग ऐका, हा E1 बरोबर E0 साइन ओमेगा टी आणि E2 बरोबर E0 साइन ओमेगा टी प्लस और मायनस काय आलं, फाय आलं. या दोन्हींची मला बेरीज पाहिजे. कारण आपल्याला माहित आहे इंटेन्सिटी काय सांगा, आपला टोटल इंटेन्सिटी काढायची आहे. हो का, याच्या ॲम्प्लिट्यूडची बेरीज आणि याच्या ॲम्प्लिट्यूडची पाहिजे. पहिला ही काय करूया, त्यांनी आता पुस्तकात खरं A1 A2 घ्यायला पाहिजे होतं, पण पुस्तकात काय घेतलं सांगा, E1 घेतलं. E1 बरोबर E0 साइन ओमेगा टी पहिलं इक्वेशन. आणि दुसरं काय आलं, E2 बरोबर, दुसऱ्या वेळेस काय आलं, E2 बरोबर E0 साइन ओमेगा टी प्लस फाय. दोघात फरक काय फक्त फेज अँगल चेंज झालाय. हा खालून आहे, हा वरून गेलाय. त्यामुळे आपण दोघांची बेरीज करूया. इथं बघा सर्वांनी, E1 बरोबर E0 साइन ओमेगा टी. नाव कॉल इक्वेशन नंबर 1. ह्याला इक्वेशन नंबर 1 पहिल्या वेव्हसाठी. दुसऱ्या वेव्हसाठी काय आलं, E2 बरोबर E0 साइन ओमेगा टी प्लस फाय घ्या. नाव टेक द ॲडिशन ऑफ दीज टू वेव्हज. ह्या दोघांची, ह्या दोन वेव्हची, कारण आपल्याला माहिती आहे व्हॉट इज बाय इंटरफरन्स, द फेनॉमेनॉन ऑफ ॲडिशन ऑर कॅन्सलेशन. ॲडिशन होऊ दे किंवा कॅन्सलेशन, म्हणून काय करा, दोघांची बेरीज करा. दोघांची बेरीज काय ना सांगा, E बरोबर E1 प्लस E2. E इज इक्वल टू E1 प्लस E2. आय कॅन सॉल्व दिस. E बरोबर E0 साइन ओमेगा टी, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. पुट द इक्वेशन नंबर 3. इक्वेशन 1 and इक्वेशन 2. पुट इक्वेशन नंबर 3. व्हॉट यू गेट हियर, E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी प्लस E0 साइन ओमेगा टी प्लस और मायनस फाय. आता प्लस और मायनस फाय का, समजा वरनं गेला तर प्लस घ्यायचा आणि समजा खालून गेला तर काय ना सांगा, मायनस येणार.
वरून गेला तर प्लस, खालून गेला तर काय सांगा मायनस. म्हणून काय करावं का, काय केलं प्लस इथं बघा प्लस ऑर मायनस घ्यायचं, प्लस ऑर काय सांगा इथं मायनस घ्यायचं. आलं लक्षात. मग व्हॅल्यू पुटअप करा. इक्वेशन 1 and 2 पुट इन दिस इक्वेशन. E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी प्लस E0 साइन ओमेगा टी प्लस और मायनस काय घ्या बानो 5 घ्या. सोडवा. आता बघा हा कोणाला साइन आला साइन ओमेगा टी आणि हा गाला साइन ओमेगा टी प्लस 5 आला. मग ह्याच्यामध्ये बघा हा E0 कॉमन आहे का, हा E0 कॉमन घ्यायचा. दोघातनं E0 कॉमन घेतला. कॉमन घेतल्यानंतर काय राहणार सांगा बघू. साइन ओमेगा टी प्लस साइन ओमेगा टी प्लस और मायनस 5 येणार. साइन ओमेगा टी प्लस साइन प्लस काय ना सांगा साइन ओमेगा टी प्लस और मायनस काय ना सांगा 5 येणार. बरोबर का. आणि यामध्ये बाय अप्लाइंग द लॉ ऑफ हो का इथं वाचून दाखवतो. इथे बाजूला घेऊ आपण. बघा इथं लिहितो लाल काढून लिहितो बघा. E बरोबर E0 बाहेर घेतला. E0 बाहेर घेतला. राहिलं काय सांगा कंसात साइन ओमेगा टी प्लस साइन ओमेगा टी प्लस और मायनस कोणाला सांगा 5 प्लस और मायनस कोणाला सांगा 5 आलं लक्षात. आणि आता बघा यामध्ये काय वापरा साइन ए प्लस बी वापरायचा. हा कोण आहे साइन ए, हा कोण साइन बी. 10वी झालंय 11वी झालंय आपला. बाय अप्लाइंग द लॉ ऑफ साइन ए प्लस बी काय सांगतो साइन ए प्लस बी इज इक्वल टू 2 साइन ए प्लस बी डिवाइड बाय 2 इंटू कॉस ए माइनस बी डिवाइड बाय 2. व्हाट इज फॉर्म्युला 2 साइन ए प्लस बी डिवाइड बाय 2 इंटू कॉस ए माइनस बी डिवाइड बाय 2. हा लक्षात. आता 2 आहे तसं घेतो का, हा घेतला का ह्यामध्ये वापरा, ह्यामध्ये वापरलं सोडवलं. हा 2 इथं बाजूला घेतला आपण. हा 2 काय घेतला इथं आपण बाजूला घेतला. हा 2 इथं घेतला. बरोबर आहे. राहिलं काय सांगा कॉस कॉस होणार का E0 कॉस 5/2 येते. आता हे मी सगळं तुम्हाला सोडवून दिलं नाही बरं का. हे सगळं सोडवत बसलेलं नाही. डायरेक्ट मी इक्वेशन टाकलं बघा. हे सगळं सोडवत बसलेलं नाही. ऐका डायरेक्ट इक्वेशन टाकलं. ट्वाइस सॉरी E इज इक्वल टू ट्वाइस E0 कॉस 5/2 इंटू साइन ओमेगा टी प्लस 5/2. आता तर काय केलं सांगा हो का E बरोबर ट्वाइस साइन कॉस 5/2 बाय सॉल्विंग म्हणायची. ते वाक्य म्हणलं पाहिजे तुम्ही. ऐका पाहिजे असेल तर तुम्हाला सोडवून देतो. पण जे विद्यार्थी मॅथमॅटिक्सचे आहेत त्यांना क्लिअर कळतंय हे कसं सोडवलंय. आणि सोडवून घेतल्यानंतर आपण काय आलं ट्वाइस E0 कॉस 5/2 इंटू साइन ओमेगा टी प्लस 5/2 आलं लक्षात. आता काय करूया बघा यामध्ये बघा इक्वेशन आपण काय घेतलं बघा. इथे एक इक्वेशन जनरल इक्वेशन घेतो बघा. काय घेतो बघा y बरोबर काय घेतलं ए साइन ओमेगा टी. y बरोबर काय सांगा ए साइन ओमेगा टी. आता येला काय म्हणतो आपण सांगा अँप्लिट्यूड. याला काय म्हणतो सांगा आपण सांगा अँप्लिट्यूड. तसं यामध्ये अँप्लिट्यूड कोण आहे बघा बरं. हो का हे साइन ओमेगा टी प्लस 5 सोडायचा. हो का साइन ओमेगा टी प्लस 5/2 सोडून द्यायचा. ह्यात मग अँप्लिट्यूड कोण झालं अँप्लिट्यूड ए बरोबर. हो का अँप्लिट्यूड ए बरोबर 2E0 कॉस 5/2 आलं. एनी डाऊट. अँप्लिट्यूड ए बरोबर आहे हो का गोल करतो मी. हे जे गोल केलं नाही हो का इथं हो का हे जे आहे नाही हो का हे हो का इथं काय ना ए बरोबर ह्याला म्हणायचं अँप्लिट्यूड ए बरोबर ट्वाइस E0 कॉस 5/2 आलं. पण मी तुम्हाला सांगितलंय कंडिशन फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरव्हल्स अँड डिस्ट्रक्टिव्ह कंडिशन फॉर ब्राईटनेस अँड स्टडी इंटरव्हल्स मध्ये सांगितलं होतं I is directly proportional to A square असतं. Intensity is directly proportional to square of amplitude. Intensity is directly proportional to square of amplitude. याचा उपयोग करा आणि I इज इक्वल टू काय आलं बघा 4E0 स्क्वेअर 4 बघा याचा स्क्वेअर करा 4E0 स्क्वेअर कॉस स्क्वेअर 5/2 आलं. 4E0 स्क्वेअर कॉस स्क्वेअर 5/2 आलं. आलं लक्षात. पण आपल्याला माहित आहे अँप्लिट्यूडचा स्क्वेअर म्हणजे काय घेतो आपण इंटेन्सिटी मॅक्झिमम इंटेन्सिटी घ्यायची आहे. हो का हे जो E0 आहे ना ह्याची काय करायचं सांगा आपण ह्याचं अझम्पशन करूया. हो काय ह्याच्या काढून टाकतो हो का हा काढून टाकतो आणि ह्याच्याऐवजी काय घ्या I0 घ्या. पुढे द व्हॅल्यू ऑफ E0 स्क्वेअरच्या ऐवजी काय घ्या सांगा I0 घ्या. व्हॉट इज फॉर्म्युला I बरोबर 4I0 कॉस स्क्वेअर 5/2. हा धिस फॉर्म्युला इज व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यावर जेईला क्वेश्चन विचारायला लक्षात इंटेन्सिटी टोटल इंटेन्सिटी किंवा त्याला आपण काय म्हणता लक्षात result intensity of a two waves. Result intensity of a two waves 4I0 cos square 5/2. इथंपर्यंत तुम्हाला ही इक्वेशन किती मार्काला विचारणार आम्ही सांगा 3 मार्काला. क्वेश्चन कसा सांगा डिरान एक्सप्रेशन फॉर रिझल्टंट इंटेन्सिटी. डिरान एक्सप्रेशन फॉर रिझल्टंट इंटेन्सिटी ऑफ ए टू वेव्स कोणत्याही 2 वेव्हची काय करा रिझल्टंट इंटेन्सिटी काढा.
किती मार्काला सांगा बघा, हा 3 मार्काला आहे. सोपा आहे, सुरुवात काय डायग्राम नाही काय नाही सांगायचं. E1 बरोबर E0 sin ओमेगा टी, E2 बरोबर E0 sin ओमेगा टी प्लस ऑर मायनस फाय. का घेतलं याचं कारण सांगितलं मी तुम्हाला, कारण अँगल बदलला, हा खाली अँगल हा वरचा आहे, म्हणजे काय केलं कमी जास्त केलं, वरनं गेला तर प्लस घ्यायचं, खालून गेला तर काय घ्यायचं मायनस घ्यायचं. सोडवायचं, या दोघांची बेरीज करा. E=E1 प्लस E2, नंबर द्या 3, इक्वेशन 1 आणि 2, इक्वेशन 1 and 2 पुढे दिस इक्वेशन. E बरोबर E0 sin ओमेगा टी प्लस E0 sin ओमेगा टी प्लस फाय आलं. ह्यातनं कोण कॉमन घ्या, E0 कॉमन घ्या. E0 कॉमन घेतलं तर काय येणार, साइन ओमेगा टी प्लस साइन ओमेगा टी प्लस और मायनस फाय. हो का, साइन ओमेगा टी प्लस साइन ओमेगा टी प्लस और मायनस काय आलं, फाय आलं. आता ऐका, यामध्ये बाय अप्लाइंग द रूल ऑफ साइन ए प्लस बी काय सांगा, 2 sin a प्लस बी डिवाइड बाय 2 इंटू कॉस ए मायनस बी डिवाइड बाय 2, 2 sin a प्लस बी डिवाइड बाय 2 इंटू कॉस ए मायनस बी डिवाइड बाय 2. ह्या रूलचा उपयोग करा. देन बाय सॉल्विंग हे सगळं सोडून घेतलं आपण. सोडून घेतल्यानंतर काय आलं, E बरोबर ट्वाइस E0 cos फाय बाय 2 ट्वाइस E0 cos फाय बाय 2 इंटू साइन ओमेगा टी प्लस फाय बाय 2 घ्या. त्यातलं हा कोण आहे लक्ष ठेवा, ह्याला आपण जे म्हणतो ह्याला काय करा, गोल करूया. ह्याला सर काय म्हणायचं, ॲम्प्लिट्यूड. काय म्हणायचं सांगा बघू, ॲम्प्लिट्यूड. आणि म्हणून ए बरोबर ट्वाइस E0 cos फाय बाय 2 घेतलं. पण आपल्याला मी शिकवलं काय सांगितलं बघा, टू सोर्सेस मस्ट बी इक्वली ब्राईटनेस. टू सोर्सेस मस्ट बी इक्वली ब्राईटनेस म्हणून सांगितलं होतं. इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ ॲम्प्लिट्यूड. म्हणून काय केलं, I बरोबर 4E0 स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय बाय 2 घेतलं. पण आपला पुटिंग करूया इथं, E0च्या ऐवजी आपण I0 म्हणूया. E0 स्क्वेअर बरोबर काय ठेवा, I0 घ्या. सो I बरोबर 4I0 कॉस स्क्वेअर फाय बाय 2. धिस फॉर्म्युला गिव्स द टोटल इंटेन्सिटी ऑफ ए टू वेव्स. कोणत्याही टू वेव्हची इंटेन्सिटी काय ना सांगा, I बरोबर 4I0 कॉस स्क्वेअर फाय बाय 2. लक्षात, एनी डाऊट. आता याच्यामध्ये 2 कंडिशन आहेत. इफ म्हणायचं लक्षात, आपण समजा इफ द टू वेव्स आर इन द सेम फेज. इथे बघा, इफ द टू वेव्स आर इन द सेम फेज. समजा 2 वेव्स एकाच फेज मध्ये गेल्या, हो का, समजा 2 वेव्स हो का, आपल्या काय सांगा, इफ टू वेव्स आर लाईक दिस, हो का, हे असे दोन्ही वरने गेल्या, हो का, ही अशी गेली, ही अशी गेली, दोन्ही गेल्या. तर काय ना सांगा, इंटेन्सिटी काय सांगा, मॅक्झिमम येणार, हो का. हा कोणला A1, हा कोणला A2. सो ए बरोबर काय सांगा, A1 प्लस A2 म्हणजे काय ना, त्याची इक्वल टू 4I0 घ्यायचं. काय घ्यायचं सांगा, 4I0, हो का. 4I0 कॉस स्क्वेअर 0, कारण वर हे तर 0 घ्यायचं आपण. कॉस 0 किती असतो, 1. कॉस 0 किती सांगा, 1. कॉस स्क्वेअर 0 काय येणार, 1 येणार. म्हणजे काय येणार, I max बरोबर 4I0 येणार. आणि हा कोणा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरव्हलसाठी. आणि डिस्ट्रक्टिव्हसाठी घेऊ का, डिस्ट्रक्टिव्हसाठी कसं बघा, डिस्ट्रक्टिव्हसाठी बघा काय होणार का, हो का, इफ द टू वेव्स आर, हो का, हा वरने गेला आणि हा खालून गेला, एक वरने गेला आणि एक खालून गेला, तर इथं काय ना का, फाय बरोबर 180 येणार. फाय बरोबर काय सांगा, 180 म्हणजे काय येणार, 4I0 कॉस स्क्वेअर 180, कॉस 180 0, कॉस 180 0, 0 म्हणजे समथिंग 0. सो I मिनिमम इज इक्वल टू काय सांगा, 0. I मिनिमम इज इक्वल टू काय सांगा, 0. दिस क्वेश्चन विल बी आस्क्ड फॉर द 3 मार्क्स. Dirac expression for resultant intensity of a two waves. Dirac expression for resultant intensity of a two waves if the two and also discuss various cases. त्याच्या व्हेरियस केसेस काय करा, डिस्कस करा. त्याच्या व्हेरियस केसेस काय करा, डिस्कस करा. किती मार्काचा क्वेश्चन आहे सांगा, 3 मार्काचा. त्यामध्ये I बरोबर 4I0 कॉस स्क्वेअर फाय बाय 2. इफ फाय बरोबर 0, I max इज इक्वल टू 4I0. इफ फाय बरोबर 180, इफ फाय बरोबर 180, सो I मिनिमम इज इक्वल टू 0. I मिनिमम इज इक्वल टू 0. दॅट्स ऑल. इथेपर्यंत आपला आहे लक्षात. ओके, हा झाला इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन. आता याच्यानंतरचा एक नेक्स्ट पॉईंट आहे आपल्या लक्षात. आता मी 2 इथंपर्यंत आपला एक पॉईंट झाला, इथे संपला आहे, हा लक्षात. नेक्स्ट जो पॉईंट आहे लक्षात, त्यामध्ये आपण हाऊ टू प्रोड्यूस द कोहेरंट सोर्सेस. नवीन सिलेबसमध्ये, जुन्यामध्ये आम्हाला बायप्रिझम एक्सपेरिमेंट होता. यानंतर काय सांगा, बायप्रिझम एक्सपेरिमेंट होता. बायप्रिझमच्या साइन आपण नवीन काय काढतो सांगा, 2 सोर्सेस काढत होतो, कसे येतात ते. पण आता नवीन याच्यामध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार लक्षात, हाऊ टू प्रोड्यूस कोहेरंट सोर्सेस. कोहेरंट सोर्स कसे तयार करायचे याचा काय करायचा आपण स्टडी करायचा आहे. त्यामध्ये 2 आहेत, एक लक्षात लायलॉर्ड मिरर आणि दुसरा आहे तो लक्षात बायप्रिझम एक्सपेरिमेंट. दुसरा कुठला सांगा, बायप्रिझम. दोन्हीच्या सहाय्याने आपण वी कॅन प्रोड्यूस द कोहेरंट सोर्स. कोहेरंट सोर्स कारण आपल्यामध्ये इंटरफरन्स तयार करण्यासाठी कशा आवश्यक, 2 सोर्सेस मस्ट बी कोहेरंट.
आणि कोहेरंट कसे तयार करायचं हे काय करणार आपण नेक्स्ट पिरियडमध्ये बघणार. ओके, टुडे टू स्टॉप हिअर, आपण थांबूया. थँक्यू.